हॅलो, कसे आहात? तर व्हिडिओ आहे दिवाळीचा म्हणजे लक्ष्मीपूजनचा. तर लक्ष्मीपूजनच्या एक दिवस अगोदर संध्याकाळी जाऊन गंगेवरती ही सर्व फुले घेऊन आलेलो होतो. कारण संध्याकाळी भरपूर असा मोठा फुलांचा बाजार लागतो गंगेवरती. तर तिथूनच रात्री ही फुलं घेऊन आलेलो होतो आणि भरपूर अशी फुलं होती, म्हणजे 200 रुपयाचं कॅरेट घेऊन आलेलो होतो. त्यामुळं मग ते रात्रीच आम्ही ना त्याच्या माळा तयार करत होतो आणि जी माळ झाली ती अशी लावून पण देत होतो. कारण दुसऱ्या दिवसापर्यंत मग पुन्हा सकाळी ते लावत बसण्यापेक्षा तर रात्रीच आम्ही माळा वगैरे लावून दिल्या होत्या. आणि आता दुसऱ्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजनच्या दिवशी भूमी इथं जे आपले 1 रुपये 2 रुपयाचे जे कॉईन असतात ना, तर ते वाटीला असे लावते. म्हणजे आपण यामध्ये ना तांदूळ वगैरे भरून जी आपली छोटी लक्ष्मी असते त्यामध्ये ठेवू शकतो. तर भूमी ते करत बसली होती. कारण सुट्टे 1-1 रुपयाचे जे नाणे होते ना, ते भरपूर असे साचवून ठेवलेले असतात आम्ही. कारण जेव्हाही सुट्टे पैसे येतात तेव्हा ते एका डब्यामध्ये भरून ठेवत असतो. तर त्याचंच आता भूमीने ते सर्व काढले होते आणि त्याचं असं फूल बनवलेलं होतं. आणि ह्याच वाटीमध्ये असे तांदूळ भरायचे आणि त्यावरती छोटी जी लक्ष्मी असते ना चांदीची ती ठेवायची आणि त्याच्याखाली हा कलश ठेवणार होतो. तर भूमी ते लावून बघत होती. तर भूमीचं ते काम चालू असताना इथं मी हळदीचं लेपन करून घेत होते, कारण आज लक्ष्मीपूजन. तर म्हटलं रांगोळी काढण्यापूर्वी उंबऱ्याला छान असं हळदीचं लेपन करून घेऊ आणि ते सुकेपर्यंत आहे ना बाकीची रांगोळी काढत बसले होते. तर इथं आता मी रांगोळी काढते तोपर्यंत मिस्टर इथं ना पूजेची तयारी करून घेत होते. तर जशी माझी थोडीशी अर्धी रांगोळी काढून झाली तर मग मी इथं हा व्हिडिओ काढत होते. आणि त्यानंतर भूमी तर टेरेसवर रांगोळी काढत होती आणि मी दरवाजाच्या समोर काढत होते. तर ती म्हणे तिथं फोटो वगैरे काढू आपण. तर ती पण तिथे रांगोळी काढत बसली होती आणि भूमीची रांगोळी पूर्ण काढून झाली. आणि त्यानंतर भरपूर असा जोराचा पाऊस आलेला होता आणि तिने जी 2 तासाची मेहनत होती ना केलेली रांगोळी काढण्यासाठी, तर ती पूर्ण अशी वाहून गेलेली होती रांगोळी. त्यामुळं थोडंसं वाईट वाटत होतं का 1-2 तासापासून रांगोळी काढत होतो आणि जोरात पाऊस आला आणि सर्व रांगोळी वाहून गेली. आणि त्यानंतर मग मिस्टरांनी इथं पूजेची सगळी तयारी करून ठेवलेली होती आणि सर्व पणत्यांमध्ये वाती आणि तेल भरून ठेवलेलं होतं. तर आता तेच जिथं आपण लक्ष्मीपूजन करतो आहे तर तिथले सर्व ज्या पणत्या होत्या ना त्या लावून घेत होते. आणि माझी पण तयारी झालेली होती, सर्वांचं आवरून वगैरे झालेलं होतं. तर आता इथं लक्ष्मीपूजन आम्ही करून घेतो आहे. रुको रुको रुको, भूमी पाणी पण केलं तेव्हा ते नैवेद्य. रुको ना, अपन वो करेंगे ना भगवान को। जय जय बाप्पा होने के बाद ले लेंगे लड्डू। चिच्ची बाप्पा थांबो ना, थांबो थांबो, ये देखो आ गया। हाँ, पानी घुमाओ उसको ऐसा। रॉकेट उड़ गया, देखो बर रॉकेट उड़ा के देखो 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 देखो। लाओ तो का?
लक्ष्मीपूजन पण करून झालेलं होतं आणि पाऊस पण येऊन गेला त्यामुळं टेरेस पण थोडासा सुकलेला होता. तर इथं मिस्टर आता ते फुलझाडं असतं आणि चक्री असते ते इथं टेरेसवर लावत होते आणि जी मोठी फटाके असतात ती खाली आम्ही जाऊन रस्त्यावरती लावत असतो. तर इथं आता आरवसाठी ते फुलझाड वगैरे लावत होते कारण त्याचं खूप वेळचं चालू होतं की पप्पा फटाके लाव फटाके. तर म्हणून इथं टेरेसवरती छोटेसे असे ज्या फुलझाड होते ना ते लावत होतो आणि तोही एकही फटाका बघायला बाहेर म्हणजे टेरेसवर आला नाही. तो दरवाजातूनच सर्व फटाके बघत होता. बसून फक्त फटाकेच बघायला मजा. तर आपला टेरेस ओपन टेरेस असल्यामुळे ना इथं आपण झोक्यावरती बसून पण आहे ना फक्त फटाके बघू शकतो. तर आम्ही भरपूर वेळ आहे ना इथं झोक्यावर बसतो आणि छान असे फटाके वाजताना बघत असतो. आणि आता पार्किंगमध्ये आलेलो होतो. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आता गाडीची पण पूजा करून घेते. अगरबत्ती खायचं नाही का ओ त्याच्याने नका लावू. पप्पा अगरबत्ती नाही लावणार.